नमस्कार मित्रांनो. अरविंद केजरीवाल यांच्या नुकत्याच झालेल्या सुटकेनंतर देशाचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय. हा फक्त एका नेत्याचा जामीन किंवा सुटका नाही, ही निवडणुकी आधीची मोठी राजकीय वळणबिंदू ठरू शकते. प्रश्न एकच आहे, या घडामोडीचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार का, की हीच घटना भाजपसाठी उलट ठरणार? चला खोलात जाऊन समजून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. सर्वात आधी नेरेटिव्ह बघूयात. राजकारणात सत्ता इतकंच महत्वाचं असतं ते म्हणजे कथा कोणाची लोकांपर्यंत पोहोचते. केजरीवाल तुरुंगात गेले तेव्हा भाजपने स्पष्ट संदेश दिला की भ्रष्टाचाराविरुद्ध ही कारवाई आहे. पण सुटकेनंतर केजरीवाल हा मुद्दा पुन्हा वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात. ही राजकीय सुडाची कारवाई होती. आता लोक कोणती कथा स्वीकारतात त्यावर सगळं अवलंबून आहे. जर जनतेच्या मनात असा भाव निर्माण झाला की केंद्र सरकार विरोधी नेत्यांवर दबाव टाकत आहे, तर केजरीवाल यांना सहानुभूतीची लाट मिळू शकते. भारतीय राजकारणात संघर्षातून बाहेर आलेला नेता ही प्रतिमा खूप ताकदवान ठरली आहे. तुरुंगवास हा कधी कधी तर राजकीय भांडवल देखील बनलाय. इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत जिथे अटक झालेल्या नेत्यांना लोकांनी अधिक पाठिंबा दिल्याचं देखील पाहायला मिळाले. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने राजकीय जीवदान दिलं आहे. सीबीआयने ज्या निष्ठुरपणे सीबीआयचे वाभाडे काढले आहेत ते पाहता केजरीवाल यांच्या विरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र न्यायालयात टिकणारच नव्हते असं पाहायला मिळत आहे. एखादा खटला न्यायालयात टिकावा यासाठी पुरेसे पुरावे आहेत का हे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना कळत नव्हतं असं मानणं म्हणजे बाळबोधपणाचं ठरणार आहे. आणि तसं असेल तर केजरीवाल यांच्या विरोधातील खटला हा राजकीय हेतूने प्रेरित होता का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि केजरीवाल यांनी निर्दोष सुटल्यानंतर पहिलाच प्रश्न केला होता. गेल्या काही वर्षात विरोधकांची राजकीय कोंडी करण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआयचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहे. या विरोधकांच्या आरोपाला केजरीवाल यांची सुटका बळकटी देते. केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना अटक करण्यात आली. त्यांना तिहार तुरुंगात डांबण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे 2024च्या प्रचारासाठी त्यांना जामीन देण्यात आला. नंतर हंगामी जामिनावर ते बाहेर आले. नैतिकतेच्या मुद्द्याला धरून केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. दिल्लीत भाजप 26 वर्षानंतर सत्तेत आला. समजा कथित मद्यविक्री धोरणाचा मुद्दा नसताच तर केजरीवाल यांच्या विरोधात भाजपला राजकीय हत्यार मिळालं असतं का? भाजपने दिल्लीची विधानसभा निवडणूक फक्त केजरीवाल यांच्या विरोधात प्रचार करून जिंकलीये. केजरीवालांचे सरकारी निवासस्थान असलेल्या शीश महल मधील कथित आलिशानपणा आणि मद्यविक्री घोटाळा करून खिशात टाकलेले कथित 100 कोटी रुपये हे दोनच मुद्दे केजरीवाल यांचा पराभव करण्यासाठी वापरले गेले होते. मात्र कनिष्ठ न्यायालयाने सीबीआय आर्थिक निरक्षर असल्याची शेरेबाजी केली असली तरी देखील सीबीआयने केजरीवाल यांच्या विरोधात राजकीय दबावाने गुन्हा दाखल केला असा आरोप होऊ शकतो. पण आता केजरीवाल यांची सुटका झाल्यानंतर देखील भाजपचाच फायदा होऊ शकेल असं मानलं जात आहे. म्हणजे हवे तेव्हा विरोधकांना तुरुंगाची हवा खायला लावून राजकीय फायदा मिळवायचा आणि त्यांच्या सुटकेनंतर साळसूदपणाचा आव आणत सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतूनही लाभ मिळवायचा, असे दोन्ही बाजूने राजकीय लोणी खाण्याचं काम भाजप करू लागलं असल्याचं सध्याचं चित्र आहे. केजरीवाल यांना मिळालेल्या नव्या राजकीय संधीतनं हेच सध्या पाहायला मिळत आहे. केजरीवाल यांची सुटका ही भाजपच्या हस्तक्षेपामुळे झाली असा दावा करण्यास ठोस कारण नाही. मात्र न्यायालयाने सीबीआयच्या कमकुवत पुराव्यांवर कठोर टिप्पणी करत निर्दोष मुक्त केला आहे. खटला दुबळा असल्याने सुटका अपरिहार्य होती. मात्र या सुटकेनंतर निर्माण होणाऱ्या नव्या राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला होऊ शकतो. केजरीवाल सक्रिय झाल्यास आपला नवसंजीवनी मिळेल. पण अनेक राज्यात आपची वाढ ही काँग्रेसच्या मतांवर परिणाम करणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप विरोधात मुख्य लढा देण्यासाठी काँग्रेस आप अडथळा बनतोय. गुजरात, पंजाब, गोवा, हिमाचल आणि उत्तराखंड आदी राज्यांमधील आगामी निवडणुकांमध्ये आप सक्रिय झाल्यास काँग्रेसचं नुकसान आणि अप्रत्यक्षपणे भाजपचा फायदा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर केजरीवालांची सुटका थेट भाजपमुळे नसली तरी देखील बदललेल्या राजकीय समीकरणात त्यातून भाजपला फायदा होऊ शकतो. जर केजरीवाल दोषी ठरले असते किंवा खटला लांबला असता तर ते राष्ट्रीय राजकारणातनं बाहेर गेले असते आणि आपची ताकद कमी झाली असती. पंजाबमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाची शक्यता वाढली असती. पण निर्दोष सुटल्यामुळे केजरीवाल पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असून अनेक राज्यांमधील राजकीय समीकरणे हे बदलू शकतात. पंजाबमध्ये आपला आता काँग्रेस विरोधात नव्या ताकदीने लढता येईल. गुजरातमध्ये मागील वेळी
आपने 13% मते मिळून आपली उपस्थिती दाखवली होती. आगामी निवडणुकांमध्ये गुजरात, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये चांगली कामगिरी झाली तरी देखील केजरीवाल स्वतःला पुन्हा राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून स्थापित करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे विशेषतः पंजाबची निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. आपला मिळणारी मते भाजपसाठी महत्वाची आहेत. आपने वाढीव काँग्रेसची मते काढून घेतल्यास भाजपला फायदाच होणार आहे. गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपने मिळवलेली मते काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती. दिल्लीतील केजरीवाल यांच्या प्रतिमेचा फायदा आपला मिळाला तर काँग्रेससाठी अडचण वाढली. केजरीवाल पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले तर पंजाब, गोवा असेल, उत्तराखंड असेल आणि इतर राज्यात देखील त्यांचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विरोधी मतांचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी भाजपला अप्रत्यक्षच फायदा मिळू शकतो. एकंदरीतच काय तर केजरीवाल यांच्या सुटकेमुळे त्यांना वैयक्तिक दिलासा मिळाला असला तरी बदललेल्या राजकीय समीकरणात त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसू शकतो आणि त्यातूनच भाजपला राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? केजरीवाल भाजपला फायदा मिळवून देतील का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.